गाणं चाललंय एक, वाजवतोय दुसरा, आहे ना? वाजवणारा व्यवस्थित वाजवत असेल या ठिकाणी काय होणार, गाणारा तिसरंच गाणं गात आहे, काही समजणार नाही आणि जेवढे लोक असते ते गोंधळात पडणार, त्यांना सुचणार नाही टाळ्या कशा वाजवाव्या. गाणं एक चाललंय आणि वाजवणं एक चाललंय, कसं काय होणार? येशू प्रभू की. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. म्हणा सगळेजण आमेन. जर माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा राहत आहे तर देवाने तो तुम्हाला आणि मला सत्याचा आत्मा म्हणून विसार म्हणून दिलेला आहे. तो परमंडळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज राहिला आलेला आहे. मग प्रत्येक व्यक्तीने आज तपासायचं आहे की देवानं या जगातून मला वेगळं केलेलं आहे आणि मला देवाने सेवा कार्य करण्यासाठी निवडलं आहे. आता खूप लोकांचा असा गैरसमज होतो, फक्त पुरुष सेवा कार्य करू शकतात, पुरुष देवाचं वचन सांगू शकतात, पुरुष सगळं काही प्रभूचं गौरव करू शकतात, स्त्रियांनी या ठिकाणी काही करू नये. परंतु देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे, कारण या ठिकाणची जी मंडळी होती त्या ठिकाणी असेच प्रश्न उभे राहत होते. पण देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतंय पुरुष आणि स्त्रिया या दोन्ही पण देवाच्या राज्यात सेवा कार्य करू शकतात. म्हणा सगळेजण आमेन, म्हणा सगळेजण आमेन. तर पुढे वचन वाचू आपण, वचन क्रमांक 5. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. सेवा कार्य करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आमेन. प्रत्येकाला या ठिकाणी परमेश्वराने सेवा कार्य दिलेले आहे. म्हणा सगळेजण आमेन. तुम्ही या ठिकाणी येतात सेवा कार्य करण्यासाठी येतात. आमेन. तर मला न लाजता सेवा कार्य केली पाहिजे आणि सेवा कार्याची सुरुवात मी नेहमी सांगतो, उशिरा येऊन होत नाही. ज्यांना वाटतं की देवाच्या आत्म्याने माझा उपयोग करावा त्यांनी चर्च चालू होण्याच्या अगोदर या ठिकाणी आलं पाहिजे, झाडून घ्यायला आलं पाहिजे, साफसफाई करायला आलं पाहिजे, चटाया टाकायला आलं पाहिजे, कचरा उचलायला आला पाहिजे, इथं साऊंड सिस्टीम लावायला आलं पाहिजे. सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्ही इथं आले पाहिजे, कारण तुम्ही सेवा कार्य करण्यासाठी निवडले गेलेले आहे. तुमच्यामध्ये असं झालं पाहिजे, मी काय करू, मी काय करू, मी काय करू देवाचं काम, मला लवकर जायला पाहिजे, तळमळ पाहिजे.